पप्पा चहा दे रे. देतो, एक पुडी पण दे ना. काय काय करतोय? अशी भाऊची गाडी येते. राहू दे. आपल्याला बोके रोज येऊन त्रास देतोय, सतत वसुली करतोय, त्याचं काय? तर कसला मोठा प्रॉब्लेम राहिलाय. पण अशोक भाऊ तर बोललेले बोके कोणी येणार आहे का? कसल्या काय रोजच येतो. नमस्कार मंडळी. नमस्कार अशोक भाऊ, नमस्कार. आज दुकान उशिरा सुरू केली का? ते काय झालं अशोक भाऊ? नाही, मगाशी मी येऊन गेलो इकडे. कोणच नव्हतं तुमच्यापैकी. म्हणून म्हटलं जरा जाऊन यावं त्या भीमेकडे. व्याजाचं पैक घेऊन यावं. नाही ते कसं आहे, पैक वेळेला घेतलं नाही की समोरचा माणूस जाणून बोलून विसरून जातो. आपण समोरच्याचं देणं लागतो म्हणून. एकदम राईट बोलले तुम्ही अशोक भाऊ. आणि तुझ्या तर कर्जाची तारीख सुद्धा संपली आणि वरून तुम्हाला 2 महिन्याचा वेळ देणं लागतो. मग एकदम राईट बोलले तुम्ही अशोक भाऊ. कधी देतो? काय अशोक भाऊ? पैक कधी देतो? हा, तुमचे व्याजाचे पैसे ना. लवकर काढ. देतो ना. हे का नाही? 4 महिन्याचे बाकी. 4 महिन्याचे. मग त्या ठिकाणी घ्या ना पहिले. त्याच्याकडे घेईल तुम्ही नंतर. उद्या मी देतो ना. आता माझ्याकडं उद्या नक्की द्या. उद्या उद्या नक्की द्या. निवांती काही काळजी करू नको. मी तर तुम्हाला असंच घाबरलो. तुम्हाला माहिती ना मला दांडगे करायची सवय ते. काय काढतो बनवतो की. मस्त. काय रे, आमली पदार्थ नाही ना विकत? अरे बाबा, माझी वाट लागेल. 7-8 दिवस गावी जाऊन आलो. भावाला भेटलो. तो बोलला मला गावाकडे राहा, शेतात काम कर वगैरे. पण आपल्याला या गाडीशिवाय करमत नाही बघा. लय आठवण येत होती म्हणून आलो. 15 वर्षापूर्वी आलो होतो गाव सोडून इकडं काम बघायला. सुरुवातीला मजुरी केली, पै जमला, त्यातनं ही गाडी घेतली. सुरुवातीला भाड्याने चालवायचो आणि आता तर विकतच घेतली. आता लायसन आहे आपल्याकडे गाडीचं. मी आलो होतो ना तेव्हा इथं काहीच नव्हतं. सगळं वासाड होतं, वासाड. फक्त माझ्या एकट्याची गाडी होती, एकट्याची. ही मागची बाग दिसते का? बाय बाय मान मोडे. तेव्हापासून इथली सगळ्या सुधारणा झाल्या. तेव्हापासून इथलं विकत झालोय. तुम्ही केलं? मी केला. आणि आता नेहमी त्याला आमच्याकडे इतके झाले ते इतके झाले की आता आम्ही इथले स्थायिकच वाटायला लागले. काय रे, काय झालं तुमचं? कोण काय बोलले का? अशोक भाऊ तेच सांगत होतो. तुम्ही काय ऐकूनच घ्याय ना. आमचं काय बोलायचं आता? अरे मग सांग. हे का नाही सांग रे. सांगतो मी. बोके आलता काल सक्तीची वसुली करायला. बोके? अरे पण तो कसा येईल? तो तर तुरुंगात न्यायालयामध्ये खटला बसवलाय हस्तगतान जबरचा. कसा येतोय तो? नाही भाऊ, तू कालच येऊन गेले आणि आमचे पैशाचे सगळे डब्बे निम्मे करून गेले. निम्मे? आणि असं म्हटलं उद्या परत येणार आहे. आणि भाऊ तू एकटा नाही येत का? हो, त्याच्या सोबत तिची टोळी पण असते. टोळी पाणी पाणी. आलोच. अशोक भाऊ कुठं चालले? गोळे खाऊन आलो. हा बर बर चालेल. काय नाही रे, बोक्याचं नाव ऐकून फाटली यांची. काय बोलला रे? अशोक भाऊ मी नाही. अशोक भाऊ आता यावेळेस मी नाही बरं का. आगाने बोललाय. आता बयानेच बोललाय. तुझी गाडी बंद आणि त्याची पण बंद. काय रे दर दोघांना मस्ती आली काय? विसरलं का? या गाडीचं लायसन आहे माझ्याकडे. आपला ओट आहे इकडे. माहिती ना भाऊ. भाऊ आम्हाला माहिती तुम्ही चालतो इकडे. ते काय आहे ना भाऊ, आम्ही आहे ना जरा विसरून गेलो. त्रासच बरं विसरतो मधी. हे विसरला का? तुमच्या दोघांच्या गाड्या मी लावून दिल्या इथं भाड्याने. ते माहिती भाऊ, माहिती आम्हाला. माहिती. तुम्ही नाही घाबरत त्या बोक्याला? कोणतो बोक्या? कोणतो बोक्या? आमच्या गाड्या नाही काढत, नाही काढत. कोणतं बोके? बोक्या
हा तोच तो बॉके. अशोक बोके. बोके. कसली काय टोळी. कसली टोळी? टोळी, अजून? देवान सेना. बघू आपण. हा कोण म्हणलं वानर सेना कोण म्हणलं कोण म्हणलं वानर सेना मी नाही म्हणलो. कोण म्हणलं यो जगू बोलला. यो बोलला हा. यो बोलला हा उचला उचला. अरे सीताफळ्या तुझा प्रॉब्लेम काय आहे हा तुम्हाला कुठं उचलतो ह्याला उचलायचं आहे आता बघा कसं मारताय ते अशोक भाऊ भाऊ जाऊ दे बॉक्या भाऊ. आयटम बघ. चल गावात कुठे घे. काय भारी दिसते वा वा घे ना. गपेला का एवढं लगेच कुठे घेतात बोक्या. काय बॉक्या ती जाऊ दे. ये बघ. अयो हा कडक. कडक कडक आहा दर्जा दर्जा बोक्या. काय आहे? बॉक्या ब्लॅक ब्युटी बघ. बाबू दे. हा कडक मॅचिंग बी दिसते मस्त. लय भारी दिसते दादा आहा 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 कसली चालती कशी चालेल आहा तुझी चाल सुरू तुरु बोक्या. मारला. कुणी तू त्याला का तिने तुला तुम्हीच मारला. तू मारला वा 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 ये इकडे उभा ये ये बॉके. हा याला आणलंय कुठून. हॅलो हा? भाड्यानं आपलं स्वारगेट आहे ना स्वारगेट त्या पलीकडे ते आहे का नाही आपलं काय म्हणतो त्याला इलेक्ट्रॉनिक गल्ली होय. हा इलेक्ट्रॉनिक गल्ली मधले गाळा नंबर 32 तरी म्हटलं शॉर्ट सर्किट काय झालं. ते जाऊन शॉर्ट झाले हा ते जाऊ दे. चहा घेणार का. चहा फुकट आहे फुकट आहे. हा घेणार घेणार ए खुर्च्यात पट खुर्ची बसायला आता. हा ए, तसं नाही हो गप्पा मारायला हा. सात कुठं वाजत आता दाखवले चॅन. खुर्च्या आयो आयटम ए आपलं मंदा अरे घाबरू नकोस मंदा माझीच आहे आपलं आपलीच आहे काय का मंदा कुठून आलीस काय ग म्हणला कुठे चाललीस. अगं मंदा मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो हे म्हणजे आपलं तिने तुला एवढं प्रेमानं विचारलं कुठून आली सांगायचं की ए बेवड्या, तुला काय करायचंय? मी सकाळी 7 वाजताच घेतलं. बाबू मॅचिंग ए, बोला. चहा देऊ. हा देतो ना लगेच. हा हे घ्या मॅडम चहा. काय येडी. ए, येडी कोणाला बोलल्या रे? येडी आहे का मी? हा मॅडम मी तुम्हाला नाही बोललो. मी नाही बोललो. आता हाताने बोलला. मी बोललो. हा, तोच मी बोललो. तोच बोलतो. तू मी नाही अशोक भाऊ बोलले. तू अशोक भाऊ. तू येडी बोलल्या मला? ए, हट रे. तू येडी बोलल्या मला? येडी आहे का मी? हा? येच बोले तूच बोलला? तुझा बाप? तुझं अख्खं खानदान येडं. तुमचं अशोक भाऊ. मी नाही येणार. योगे पेडा गे गे अगं मांदा काय केलंस तू पेला टाकलास अगं मांदा हे वायकेल तर द्यायचं तू पेला अगं दुष्काळात उठले की ते 2 दिवस उपाशी वाराला तर हारायला लागले बघ कसं ए, तू चुप बस. का तू तुरुंगात असताना हा यांनी मला कधी खायला पण नाही दिलं. हो का? आणि काय वेळा दिलं? नाही दिलं खायला नाही दिलं खायला द्यायचं पाणी. आणि आणि चहा दिला चहा दिला. चहा नाही दिला. नाही आपण नाही दिला दिला की. आणि आणि पाणी दिलास पाणी दिलं असणार पाणी पण नाही तू दिलं. बिना पाण्याची बसायची हे आपलं हे अशोक भाऊ काय त्यांनी हा तुमची माणसं अशी वागतात का त्यांना माहित नाही का मंदा माझी जुनी मेंबर आहे आपलं मंदा आमच्या शाखेची जुनी सभासद आहे नाही ते काय आहे बोक्या. हा
मी 7-8 दिवस गावी गेलतो रे. कसं आईने बोललं होतं. या लोकांनी इथं काय बोलत घातलं मला काहीच माहित नाही बघ. काय बोलत घातलं रे? नाही अशी भोकाळ नाही काय नाही. असं कसं माहित नाही ना? सगळं माहिती आहे. सगळं माहिती? सगळं माहिती. सगळं माहिती आहे. माझी खुर्ची कुठे? असं माझं लग्न आहे ना. लग्न संगीत खुर्ची खेळायची. दाखवायच्यात पण आणतो भगा रे भगा. बघा सांग लई जड कसं मस्त वाटतं. सर बाजूला. ओके भाऊ चहा घ्या तुमच्यासाठी आणलाय. बसा. कसा झालाय चहा? दर्जा. किती बघतो साधन खाली आता. हे पप्या आम्हाला पण देखील चहा मस्त पैकी आलं टाकून. आले संपले. अजिबात ह्यात काय टाकलं? नाही त्यात थोडं टाकले आलं. अरे मग नुसतं चहा दे. नुसता चहा पण संपलाय. चहा पण सांगतो मी. हे काय आहे? त्यात चहा आहे ना थोडा आता तुमच्यासाठी ठेवलेला. असं का? स्पेशल आहे ना? स्पेशल. तरी म्हणला चव जरा वेगळी लागते. भारी लागते. अरे पाणी कडे तुम्ही नाही पाणी. अरे एवढा मोठा दुष्काळ पडलाय तुझ्या नरड्यात पाणी कुठं होतो? मी काय इथं चहा टप केंद्र उघडलंय का? उघडलं नशील पण आमच्यासाठी उघड चहाचं वाटप केंद्र. काय दम आहे पोराच्या जागेवर. काय रे फुकटच्या चहा प्यायला त्या बापाची पेंड आहे इथे. बापाचीच पेंड आहे. पैसे तर बोलले ना. कशाला टेन्शन घेतो? मी आहे ना. बघ या मोग्या बोचा काय तुमच्यासाठी काय लावले? फुसूर काय करता इकडे? मी बोलतो. मी काय म्हणतो बोक्या तू काल जेलमधून आलास विशेष नाही आणि लगेच हप्ता पण घ्यायला लागला नाही. लाज वाटते का? मालच आहे ना. कुठे? कमाल आहे ना. कमाल कसली त्यात? कामालाचे की तुम्ही लोक काल पण येऊन घ्या. मग हे लोक म्हणतात त्याच्या पैसे डबे निम्मे करून घ्या. निम्मे किती? अरे तुला अक्क खायला लावलं ना. निम्म काय करते फक्त? बोके असं रोज येताय म्हणून म्हटलं कामाले ना. रोज होते आम्ही. रोज होती. काल आलो आणि आज नाही. मी काय म्हणत होता काल झालं ना. काल नाही हो. 4-5 वर्ष झाली. आता तर शाळेत जायला लागली. अरे बाबा काल हप्ता घेऊन झालं ना. हप्ता म्हणते आता पुढच्या आठवड्यात आहे की उद्या ये. हे लोक पण तोंडात गेले तो. रडकी रड. काय झालं? बायको पळून गेली. माझ्याकडे पाठवायची. नीट समजत झालं बायको तुम्ही. तुला काय झालं? काय तिला काय नीट पुरत नाही. बघा तुम्ही रडू नका. पैसे घेऊ. तुम्ही रडू नका. ठीक आहे. तुम्ही रडू नका. उद्या म्हणजे ना तुम्ही फक्त ही असली नोटसंख्या नाही चालणार आपल्याकडे. काय ही अशी रडतात म्हणजे माझ्या डोक्या बसून घेऊ का? आणि 5 वर्ष खाली घसरून पडतात. हे आपलं म्हणजे कसे असू भाऊ. आम्हाला तर शाखेच्या योजनेसाठी पैसे लागत्या. काही सगळी सेवा आम्हालाच करायला लागते. कसली देखभाल करतो तू? कसली देखभाल? कसली देखभाल करतो तू? मला माहिती ना. दिवस रात्र शाखेत बसून दारू असता तुम्ही. एक नंबरची गुंड अलीकडे दांडगे पोरात. तुम्हाला गुंड म्हणला? तुला मला
हसताय तुम्ही हसताय हे बघ ओके काय हे इकडे हे तुम्ही जावा मी बोलतो जरा हे बघ ओके मूळ मुद्दा काय ना काय तू साधा सरळ नीट विचार कर तू जर यांच्याकडून यांनी कमवलेले मी पैसे रोज घ्यायला लागले ना तर मला पण काय नाही मिळणार रे आणि त्यातनं यांना भाडं भरावं लागतं असं माझ्यासारखं लायचं नाही यांच्याकडे मी काय करू मला हे पैसे पुढे सारखं लागतात दुसरा पर्यायच नाही आणि कुठल्या भाड्याबद्दल बोलताय तुम्ही हे बघा ते कुठलीच गाडी पिणार असेल चालत नाही तुम्हाला चांगलंच माहिती काय हे बघ एकतर अनधिकृत तू आमच्याकडनं भाडं गोळा करतोय आणि वर आमच्यावर आरोप करतो का हे बघा तसं जर बघायला गेलं ना हा. ही दोघं पण इथं अनाधिकृत चावल्यांना काय इलिगल स्टँडर्ड धरल जा जा घरी आता जा घरी. बघा अशोक भाऊ तसं बघायला ना ही दोघं पण इलिगल पद्धतीने गाडी चालवतात आणि तर काय भाडे बिडे भरायची योजना आहे तिथं सगळं लायसन वर चालतंय आणि हा काय आहे ना जागेवर जाऊन तक्रार करायची करा बघतो कोण माझी कोण मला काय करता येते पोलीस कुठे नाही पोलिसात तक्रार करीन मी तुझ्या नावची अरे जा तुम्हाला तक्रार करायची करा मग मी पण सांगेन ही दोघं इथे इलिगल पद्धतीने गाडी चालवतात ते मग तुम्हाला पण होईल तू नको आम्हाला पोकळ धमक्या देऊ काय तुमच्यावर लायसन आहे ना हा. म्हणजे लायसन काय कुणाच्या नावावर उडतो रे कुणाचं नाव कुणाचं नाव आपल्याला कुणाचं नाव ओढायची गरज नाही होय. काय हा त्या बघा आम्हाला आमचं काम करू द्या कसलं काम कसलं काम कसलं काम कसलं काम विचारता अहो गांधी होय. पैसे गोळा करायचं काम आणि हे बघा हे सगळे पैसे आम्हाला पुढे सरकावे लागते कुठे सारखावं लागतं व्यासामध्ये तुमच्या त्या शाखेच्या मुख्याकडे ना मला माहितीये ना तो तर तुमच्या सगळ्यांचा वंचिडे अशोक भाऊ काय रे वंचित म्हणजे काय हो? तुझा बाप माझ्या बापाचं नाव तर बबनराव आहे. अरे भगवंतरावाचं काय ए बाप्पा याला घे हे मारी तुला तू काय असते माझ्याकडे हा पहिले पैसे गोळा करता आणि आपल्याला पुढे जायचे झालं कर आमचा राग हो अशोक भाऊ आमचा राग यांच्या मुलं काढायचं ना का कसं आहे आपण चाललो उद्यापासून आपलं प्रमोशन झाले प्रमोशन होय. पैसे गोळा आवाज कुठं आला देऊ का चहा स्पेशल देतो 2 मिनिटं थांबा स्पेशल चहा देतो नाही, घ्या थोडा हो मोर अशोक भाऊ बक्या काय होय तुम्हाला? ये तुला आयटम दाखवतो अजून एक. कुठे ते मागाशी सुटलेली ती आयटम घे काय कपडे काय दिसती हे तू घे मला काही कळत नाही का याडा आहे का मी याडा आहे का काय होय तुम्हाला बोला? काय काय तुमच्याकडे आपल्याकडे सगळं आहे. तंबाखू बिडी सिगरेट पान चुना छान लाव पानावर लावायचं. नाही एक बिडी बंडल द्यायचं मला एक आणि एक 120-300 बनवून मस्त पैकी हा? 120-300 हे काय? 120-300 नाही 120-300 नाही तू काय पानपट्टी जातो का त्याचे हो, ऐका ना आज आमचं 1 रुपयाचं सुद्धा पैसे होय मग मी काय करू ऐक ना आमच्या पिशी रिकाम्या तू दे ना खरं रिकाम्या ओके भाऊ, आज आमचं लय तोटा झाला. असं म्हणताय बरं ठीक आहे मी पुढे जाऊन येतो कवर जर तुमचे पैसे तयार नसले तर मग थोबाड सडकीन कान पडीन मार इथं तुडवीन धरून इथं लाईन समाजा बांधीन सगळ्यांची नावं टाकी त्याच्यावर ओके जाऊन ये पुढे मी बघतो पैशाची ठीक आहे
काय रे? बोक्याचं काहीतरी केलं पाहिजे आपण. नाहीतर डोक्यावर बसून तांडव करील आपल्या. तू कशाला टेन्शन घेतोय? त्याचं याडापत्र मी सांगतो. महिनाभर तुरुंगात तर महिनाभर वाय. अरे असे गाव गुंड गावापासून पचितवलोय. हा किरकोळ रे किरकोळ. अशोक भाऊ, आपण जर का कुठल्या राजकारणी माणसाकडे गेलो ना, आपली नक्कीच मदत होईल काहीतरी. अहो त्यापेक्षा सरळ चौकीत जाऊ ना, तक्रार करू त्याच्या नावाची. हे आटोपील त्याला. हो आणि तो बाहेर आला ना, पहिला मोडदा तुझा पाडतो. नको, मग त्यापेक्षा राजकारणी माणसाकडे जाऊ. आता नक्कीच आपला प्रश्न सोडवेल. नका जाऊ कुठे. धोका आहे तुम्हाला तिकडे. त्याच्याकडे गेला तर अजून वाढला ते. एकदा का तुम्ही त्याच्याकडे जाऊन भेट दिली का तुमच्या इकडनं गाड्या पण गेल्या. तुझं ऐकायला लागलो तर आम्हाला भीक मागत हिंडावं लागत. हो ना. बरं मग मला द्या. मी तुम्हाला सांगायचं काम केलं, पण तुम्ही ठरवलं तर मग जा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला अनुभव आहे तुमच्यापेक्षा जास्त, म्हणून सांगते मी. त्याच्याकडे गेला तर गेल्या तुमच्या गाड्या. काय झालं? बोक्या मागे लागला माझा. कंटिन्यू घेतोय. मला नाही माहित. नक्की माहित नाही का? सांगा. खरं नाही माहित. होय, तुम्हाला माहित नाही. अरे मी गाडी चालवायला मी पैसे दिले, मी तुला गाडी लावून दिली, तू मला पैसे द्यायला ना करतोस. मला पैसे द्यायला ना करू. मला पैसे द्यायला ना करू. हवालदार साहेबांनी कार दिले बघा, राजकारणी माणसाचं आहे. त्याकडे गेलो तर आपली नक्कीच मदत होईल काहीतरी. अरे पण हे हवालदार साहेब आपल्याला कुठले कार देतील? हे राजकारणी माणूस स्वतःचा फायदा बघतायत. आपली समस्या नाही मित्रा. बरोबर आहे अशोक भाऊ, पण अशोक भाऊ तुमचं बरोबर आहे. हा. पण एकदा जाऊन बघायला तरी काय हरकत आहे? जाऊन तर बघू. बघू असं म्हणताय. चला एकदा जाऊन यायला काय हरकत आहे? चल ग मांदा. चले चल. बघतो काय सरळ उभा राहा. सरळ बघतोय की. तू सरळच बघ. तसंही तुला काय करणार आहे यातला? हा, तुम्हाला कळतंय म्हणून खाली बसले आणि मी उभा आहे ना. काय म्हटलं तू? काय म्हटलं तू? काही नाही, तुला दाखवतो थांब. ए शेडले गाणे माने आने बच्चे द्या इकडं. ह्याच्या आईला ह्याला दाखवलंच तर. मी कुठे आहे सगळं? नको कुठे? अहो नको, कुणी नाही का? गेले का सगळे? काय कुठे? गेलो. हो, मी पण चाललो तुम्हाला सोडून. हा, खूप मंत्र्यांची ऑफर येतात मला. अरे नको जाऊ सोडून. मी पगार वाढवतो तुझा. तू बस. तू बस. अरे मी पगार वाढवणार ना तुझं. बस बस, तुझीच खुर्ची आहे. तू सम्राट इकडे. बस 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 बस. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. या बसा बसा. बोला मी तुमची काय सेवा करू? हा, अरे काय घेणार पहिलं ते सांगा मला. चहा, पाणी घेऊन येतात. 4 ग्लास. आता सांग तिकडा. तर काय म्हणत होतो तुम्ही? बोला काय सेवा करू? आम्ही जिकडे काम करतो ना, तिथली पोरं आमच्याकडनं सतत वसुली काढतात. आणि पैसे नाही दिले की धमके देतात. साहेब, त्यांनी जर का आमचे रोज असे डब्बे रिकामे केले तर आम्ही साहेब रोडवर येऊ साहेब. आम्ही नाही का साहेब, आम्ही विनंती करतो साहेब, त्या बोक्याला अटक करून द्या आणि आम्हाला आमचं काम सुरळीतपणे करू द्या. हे बघा, विनंती वगैरे करू नका. मी तर लोकांची समस्याच तर सोडवायला बसलोय की नाही. पण आता तुम्ही नाव काय घेतलं मला माहित नाही. काय त्याचं नाव आहे? बोक्या. बोक्या. हा बोक्या. त्याला अटक करणं, जेलमध्ये घालणं हे इतकं सोपं नाही. त्यासाठी त्याच्या विरोधात तुम्हाला साक्ष द्यावी लागेल. अहो, त्याचा प्रूफ सकट अटक करता येईल असा पुरावा हवा आपल्याकडे. पुरावा. हो साहेब, कोणत्या पुराव्याबद्दल बोलताय? जे काय झाले ते आमच्या डोळ्यासमोर झाले ना. अहो तसं नाही असं भाऊ. पण आपल्याला कायदेशीर जावं लागतं. आणि तो बोके गुंडे. हो गुंडे, कशाला आधी लागायचं त्याच्या? अहो कायदा कलम काही कळत नाही त्याला. आणि समजा उद्या तो जेलमधून सुटला आणि धरला याचा गळा, तर त्याला कोण जबाबदार? कोण? मी बिलकुल गॅरंटी घेत नाही. नाही बाबा, आपल्याला हे रिस्क जमतच नाही.
घेणार नाही मी. हा हो साहेब, पण आम्ही साक्षी द्यायला तयार आहे साहेब. बोकेने गंगूला बेदम मारला साहेब. मला तुम्ही पण गंगू तर गावाला गेलाय. तो इतका घाबरलाय की तो पळून गेला गावी. पळून गेला तो काही येत नाही आता परत. हा पळून गेला तो. गंगू कुठे गेला? हा अरे कोणासाठी देणार तुम्ही साक्ष? नॉनसेन्स. कोणासाठी देणार तुम्ही साक्ष? काय बघ गंगूचा पुतळा उभा करायचा का कोर्टात? बघा तुम्ही असे छोटे तोंड करून माझ्यासमोर तुम्ही असे बसू नका. मला आवडत नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतोय ना की तुमच्या गाड्यांवर हप्ता मागायला पण येणार नाही. एकदम फिक्स. म्हणजे तुमचं म्हणणे की आता आमच्या गाड्यांवर कोणच वसुली करायला येणार नाही? एकदम फिक्स. मग आता आम्ही येऊ कसं आहे? अबे या की. मग काय या की. बिंदास या. पण मग गंगूचं काय? अहो तुम्हाला गंगूशी काय करायचंय? तुम्हाला गंगूशी काय घेणं देणे? तुमच्या गाड्यावर हप्ता घ्यायला कोण येणार नाही याची खात्री मी देतोय ना तुम्हाला. मी देतोय. तर त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका. एकदम फिक्स. या चला आता गंगू गायब झालाय, त्याला आपण तरी काय करणार? बरोबर. खूप मोठं कोड आहे बरं का. तुम्ही गेलात तरी चालेल. अहो मी तुम्हाला कळवतो. लवकरच सूचना देईन काय करायचं. होय या येतो. या. हॅलो, काय सांगताय काय? बरोबर, ठीक आहे साहेब. बोकेचा फोन होता. तो म्हणलाय तुमच्या विरुद्ध इन्स्पेक्टरचा फोन होता. हा इन्स्पेक्टरचा फोन होता. तो बोके तुमच्या विरुद्ध साक्ष देणार आहे. काय म्हणतोय तू? काय बोलतोस काय? आणि तो म्हणलाय की जो मधील त्याची बोकेची गाठ आहे. काय? हो. एक काम करतो, गाडीवाल्यांना बोलव पटकन जाऊन. जास्ती टाइम नाही. पटकन बोलव ना. नॉनसेन्स. त्या बोक्याला मस्ती नाही केली. त्याच्या आईला त्याच्या तिथं जेवण वाजवलं पाहिजे. नमस्कार साहेब. नमस्कार. या बसा. बोला. बोके नाही गंगूला मारले. हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंय? अहो साहेब, बघितलंय आम्ही. आमच्या डोळ्यांनी बघितलंय साहेब. आता किती वेळा ते सांगा. येस. बोकेने गंगूला मारले. याचा साक्षीदार तुम्हाला सगळ्यांना कोर्टात बनावं लागणार बरं का? साहेब गंगू तर गायब आहे ना. तुम्हीच म्हणाला तो गावाला पळून गेला. नाही. गंगू आहे ना. गंगू इथेच आहे. तो आपल्या जवळ आहे. मागच्या खोलीत नाही. मागच्या खोलीत म्हणजे ह्यांनीच आणलं त्याला. त्याला घेऊन येऊ आपण. त्याचा काही विषय नाही. तुम्ही कोर्टात यावं लागेल. साहेब, पण असं कसं सापडलं एवढा घाबरून पळून गेलेला मनुष्य? हे तर पळून गेलेला आता आपल्या ताब्यात आहे. मी तुम्हाला बोलवीन तेव्हा तुम्हाला फक्त साक्ष द्यायला यावं लागेल. म्हणजे कसं आपल्याला बोक्याला प्रूफ सकट अटक करता येईल. कारण तो तर खूप मोठा गुन्हेगार आहे. गुंड आहे तो. त्याला अटक झालीच पाहिजे. अगदी आवश्यक आहे त्याला अटक होणं. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या गाड्यांवर हप्ता घ्यायला कोणच येणार नाही जर तुम्ही बोक्याच्या विरोधात साक्ष दिली तरच. पण साहेब, तुम्हाला काय बोलायचं ते मला कळलंच नाही. अरे राजकारण आहे. तुम्हाला कसं कळणार? तुम्हाला कळणार सुद्धा नाही. बरं साहेब, तुम्ही आम्हाला वेळात दिवस कळवा. आम्ही ताबडतोब जाऊन साक्ष देऊ. हा हुशार आहे पोरगा. ते करणार ना. मी देणार तुम्हाला. तुम्ही बोलवतो मी तुम्हाला. या तुम्ही. येऊ कसं आहे? एकदम फिक्स. आहे. शिकला. एकदम फिक्स आहे. नमस्कार. आजपासून आपल्या गाडीवर कोणी येणार नाही खंडणी मागायला. एकदाची टेन्शन मिटली. मग अरे मिटणारच. आपण एवढं धाडस करून साक्षी जी दिली. चले पप्या, चहा बनव. चल मस्त पैकी आले टाकून. अशोक भाऊ बनवतो नाही काही लगेच. चल पटपट दे पटपट. वा अशोक भाऊ, वा. मला जेलमध्ये घालून तुम्ही मस्त मजा मारताय की. अरे मूर्खांनो, तुम्हाला काय वाटलं होतं? मी काय तुमच्याकडून रोज निम्मे पैसे घेणार होतो का? अरे त्या दिवशी मला फक्त सक्त गरज होती म्हणून मी निम्मे पैसे घेतले होते. अरे बावटांनो, मला तर काही जेलमध्ये जायची सवय आहे रे. माझं कसं, मी आज जेलमध्ये गेलो तर उद्या बेलवर पाहिजे. पण तुमचं काय? तुमची दुकानं संपली आता. अरे काही येडे गे. अरे अशी कशी संपली? लायसन या दुकानाचं माझ्याकडे. आता लायसन असो आता परमिट असो, आता काहीच उपयोग नाही त्याचा. कसं बावटांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं तिथं या व्यापारी लोकांना खूप मोठं हॉटेल बांधायचे आणि त्यासाठी ते कुठल्याही घराला जायला तयार होते. मी एकटाच माणूस होतो इथे, एकटाच, जो या जागेचं संरक्षण करत होतो. कळलं का? पण काय
माझं खूप मोठं स्वप्न होतं, खूप मोठं स्वप्न होतं की तुमच्या या गाड्या, या रस्त्यावरच्या सगळ्या गाड्यांवर कधी रोक नाही आली पाहिजे. पण नाही आली पाहिजे. आता काय उपयोग? कसं आहे तेच सांगतोय मी. तुम्ही साक्ष देऊन तुम्ही स्वतःचीच वाट लावून घेतली. वाट कसली लावली? गाडीचं लायसन आहे आमच्याकडे, गाडी आलो देत नाही मी इथून. अशोक भाऊ, तुम्हाला 2 पैसे जास्त मागत होतो पण तुम्ही द्यायला नकार दिला. आता बसा, या गाड्या बंद करा आणि घरी जाऊन बसा. काय संबंध? काय संबंध? काय संबंध? हे पेपर बघा, इथं बघा त्या पेपर मध्ये अतिक्रमण विभागाची नोटीस आहे. दुकानं बंद नाही केली तर फोडण्यात येतील म्हणून. ए बोके, अरे असं नको ना बोलू नको. अरे आम्ही रस्त्यावर येऊ रे सगळे. आता काहीच उपयोग नाही हो. तुम्ही सगळे झिरो. आम्ही साक्ष मागो गेलो रे बोक्या. असला प्रॉब्लेम काय आहे? तुझ्या बापाचं कोर्ट आहे का ते? हा, पण हे कसं काय शक्य बोक्या? अरे आम्ही तुला डबल हप्ता देतो. असं नको करू. डबल नाही तर टिबल द्या. आता काहीच उपयोग नाही. तुम्ही सगळे झिरो आहे. तुम्ही झिरो, कळलं का? तुम्ही सगळे झिरो आहे. का उपयोग नाही तुमचा आता? बोलले होते नका जाऊ म्हणून मी पण ऐकलं नाही का माझं? स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागला, आता फळ भोगा. बोलले होते तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे मला आणि तुमच्यापेक्षा जास्त आयुष्य काढले मी, पण नाही ऐकलं. आता काय? आता गेलं तुमच्या घरी.